अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी, कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बगुन टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बात। नमस्कार, कोणार्क अपना शहर अपनी बातें में आप सभी का हार्दिक स्वागत है। मैं एन रमेश आपको ले चलता हूं आज की ताजा तरीन गतिविधियों की ओर। कोणार्क, अपना शहर अपनी बात। कैंप क्रमांक 3 प्रबुद्ध नगर डॉल्फिन क्लब के पास सेक्रेड हार्ट स्कूल बस के चालक ने 3 वाहनों को जोरदार टक्कर मार दी। बताते हैं कि सेक्रेड हार्ट स्कूल के बस के ड्राइवर ने एक स्कॉर्पियो कार, एक दुपहिया वाहन और एक ऑटो को जोरदार टक्कर मार दी और इस घटनाक्रम में 4 लोग जख्मी हो गए हैं। इस बारे में सविस्तार जानकारी दे रहे हैं वो प्रत्यक्षदर्शी जिन्होंने इस दुर्घटना को देखा। यहाँ से स्पीड में बस आई और एक 3 व्हीलर वाला था और एक स्कॉर्पियो वाला था, इधर ही खड़े थे वो लोग। वहाँ से डायरेक्ट स्पीड में आई और डायरेक्ट उसने पीछे से उसको उन लोग को ठोक दिया, एक रिक्शा वाले को और एक स्कॉर्पियो वाले को। स्कॉर्पियो वाले का भी नुकसान हो गया और 3 व्हीलर वाला था उसका भी नुकसान हो गया, उसको मार लगा। उसमें से 2 लोगों को ज़्यादा गंभीर चोटें आई है और वो कल्याण के कोई हॉस्पिटल में भर्ती है, साई श्रद्धा हॉस्पिटल। ये 2 बजे बरोबर 2 बजे हुआ, 2 बजे के लगभग। ये इधर ही हुआ, प्रबुद्ध नगर में। हाँ, प्रबुद्ध नगर डॉल्फिन होटल के आगे थोड़ा सा। हाँ, बस वाले को भी पकड़ा है। तो बस वाले ने भी बोला कि मेरी गलती है करके। वो भी हैंडीकैप था, बस वाला भी। उसको किसी ने लाइसेंस दिया क्या मालूम, वो भी हैंडीकैप था। तो उसको वो लेके गया हॉस्पिटल में, उन लोगों को भर्ती कराया है उधर। जिनको मार लगा है उनको कहीं चोटें लगी? हाँ, चोटें लगी उनको। कमर, एक का कमर गया काम से और दूसरे का हाथ और सर में मार लगा है। यहाँ पे मुझे फ़ोन आया कि सेक्रेड हार्ट स्कूल की बस ने एक बड़ा हादसा कर दिया है। यहाँ पे आया तो देखा एक टेम्पो को ठोका है उसने, उसका ड्राइवर लगभग सीरियस बता रहा है, और एक स्कॉर्पियो गाड़ी को ठोका है और एक बाइक को ठोका है। बाइक वाले की भी हालत नाजुक बता रहे हैं। बस के ड्राइवर का कहना है कि आप टीवी में कोई भी इंटरव्यू मत दीजिए, हमारा कुछ नहीं होने वाला है। इसमें 4 जन को मार लगा है लगभग। उसमें जो मेन टेम्पो में 2 जन थे वो कल्याण साई श्रद्धा में सीरियस पड़े हैं, और जो बाइक वाला था उसको मामूली उपचार के लिए भेज दिया गया है। कोणार्क, अपना शहर अपनी बात। शहाड स्टेशन मोहना नदी परिसर के पास है बंदरपाड़ा परिसर। इस परिसर के निवासियों को कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने घर खाली करने का आदेश दिया है। बता दें कि यहाँ के निवासी तकरीबन 30-40 साल से यहाँ रहते हैं। वो इस आदेश को देखते ही भौचक रह गए, सख्ते में आ गए और उन्होंने इसका विरोध प्रदर्शन किया। अरे लड़ेंगे, हमारी मांगे पूरी करो, नहीं तो सीट खाली करो। हमारी मांगे पूरी करो, नहीं तो सीट खाली करो। हा मुद्दा आमचा आहे की आम्ही रहिवाशी
कमसे कम 30 ते किंवा 40 वर्षापूर्वी आहेत, त्यावेळेला ही सगळी संपूर्ण झोपडपट्टी होती. आम्ही काही घरं बांधली नव्हती, काय नव्हती. ज्या वेळेला आम्हाला असं वाटलं की ही आमच्या हक्काची जागा आहे, आम्ही घरं उभी केली, टॅक्स पावती उभ्या केल्या, आम्हाला लाईट बिलं यायची चालू केले, पाण्याचं संरक्षण केलं आणि अचानक आता आम्हाला जे नोटीस आलं हे कशाबद्दल आला आणि आम्ही कुठं जायचं आणि कुठं राहायचं. आमची मागणी हीच आहे की आम्हाला कुठंतरी घर द्यावा, आमचं संरक्षण करावा, नाहीतर मग आम्हाला इथनं खालीच नाही करावं. आम्ही आंदोलन करायला सुद्धा तयार आहेत. आमची पटरी सामनी आहे, आमची घरच नाही राहिली तर आम्ही जगून काय करणार आहेत. आम्हाला पहिल्यांदा आले होते 2005 मध्ये आले होते, तेव्हा काहीतरी संरक्षण झालं होतं, तर 7 वर्ष हा कॅन्सल झाला होता. 7 वर्षाच्या नंतर आता परत हा आम्हाला नोटीस आला. काहीतरी आता 8 दिवस झाले असतील. 8 दिवसाच्या नंतर परवा दिवशी असा नोटीस आला की फायनलच तुम्ही 24 तासामध्ये रूम खाली करायला पाहिजेत. आम्ही 24 तासामध्ये कुठं जायचं. नगरसेवकाशी तुम्ही बोलला आहात का यावर? हो बोललेले, ते बोलले माझ्याकडनं होतं तेवढं मी कोशिश करतोय. काय म्हणाल तुम्ही, कोणत्या संघटनेतून आहात सर्वात पहिले सांगा, आणि काय यांची सर्वांची समस्या? आमची ह्या वस्तीमध्ये महाराष्ट्र महिला महासंघ यात आम्ही काही जे कामगार महिला आहेत, जे घरेलू कामगार आहेत, कचरा वेचक आहेत, सफाई कामगार, अशा महिलांबरोबर आम्ही सतत इथे गेल्या 20 वर्षापासून आमचं अस्तित्व आहे इथे आणि आम्ही महिलांसाठी बरेचसं करतो आहे. आणि ह्याच्या आधी पण 2000 साली पण इथे जेव्हा घर तोडण्याचे आलं तर आमची संघटना जी आहे महाराष्ट्र महिला महासंघ यांनी स्टँड घेतला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही परत पुनर्विसर्जनचं पण आम्ही नियोजन केलं होतं. तसंच त्याच्या आधी पण नगरपालिकेने पण इथे सर्वेला आले होते आणि त्यांनीही सर्वे करून त्यांना मान्यता दिली, त्यांना टॅक्स पावती दिल्या गेल्या, त्यांना लाईट बिल सगळं दिलं गेलं. आणि आता अचानक परत ती परिस्थिती आली आहे की ह्या लोकांना घराबाहेर पडावं लागतं आहे. पण इथे लहान लहान मुलं जे इथे राहून त्यांनी आपलं आशियाना बांधले, ज्यांनी आपलं स्वप्ने इथे बुनले आहेत, अशा महिला, अशा घराची लोक जे म्हातारे इथे राहत आहेत, जे इथून लग्न होऊन आले आणि आज 40 वर्ष झाले, आज त्यांच्या सुना इथे नांदत आहेत, अशा लोकांनी कुठे जावं. तर यासाठी आम्ही सगळ्या महिलांचं एकच विनंती आहे की जर हे 5 तारखेपर्यंत आम्हाला हे दिलं आहे, मुदत दिली आहे, याच्या पुढे जर आम्हाला तो न्याय झाला नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू शकतो किंवा रेल रोको आंदोलन करण्यापर्यंत पण आम्ही सोडणार नाही. आणि जिथपर्यंत आमची पोच आहे आम्ही PM ला पण भेटायला कमी करणार नाही. इथले घरं तोडणार तर लोक जाणार कुठे? की एका हातावर कमवतात, एका हातावर खातात, असे लोक इथं गरीब लोक बसलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे की इथे कोणी अपाहिज आहे, कोणी काही हिशोबाने कोणी असे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी जर हे घर तोडलं तर फक्त ह्या लोकांना हेच बारी येईल की आम्ही रोडवरती फुटपाथवरती राहायचं. आता लोक जेव्हा गावावरनं काही विकून त्यांचं इथं ते लोकांनी केलेलं आहे, आता ते लोकांना गावामध्ये पण काही नाही, इथे पण काही नाही, मग ते लोक जाणार कुठे? आणि ज्यांचे घरं खूप 40 वर्षापूर्वीचे आहेत, त्यांनी झोपडीपासनं तर आज थोडा मोठा घर बांधलं आहे, भले 10 लाख रुपये या 20 लाख रुपये त्यांनी कर्ज घेतलं आहे, ते कर्ज त्यांच्या ह्याच्यावर आले. जर त्यांच्यामधून एवढ्या याच्यामधून जर कोणी आत्महत्या केली, त्यांचे जुमेदार कोण? जमा करून हे लोक बाजूला साईडला जमा करून आपले आपले धुणे भांडी, लोकांचा कचरा, लोकांचे खरकटे सगळे काढून हे लोक 1-1 रुपया जमा करून आपली घरं बांधलेत आज. आणि आज सडनली ह्यांनी लोकांनी त्यांना नोटीस पाठवून बोललेत की बाबा ह्या लोकांना आता घर खाली करायचं. एवढ्यामध्ये काय हे लोक झाडाखाली थोडी ना संसार करणार. आमच्या इथे 30% जे आहेत ते विधवा महिला आहेत, परित्यक्त आहेत आणि काही अपाहिज आहेत. अशा महिलांनी कुठे जावं? चला, ज्या जोडीने राहतात, कपल्सने राहतात, त्यांचं तर होऊन जाईल कुठेतरी करायचं. म्हणजे तसं बघितलं तर अर्धे लोक तुम्हाला कर्जबाजारी दिसतील, ज्यांनी गावाकडे आपली प्रॉपर्टी विकून इथे घर बांधलेली लोक आहेत. आणि काही असे आहेत जे विधवा झालेले आहेत, इथे असतानाच ते विधवा झालेले आहेत. कोणार्क, अपना शहर अपनी बात. भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ने उल्लासनगर महानगर पालिका मुख्यालय के बाहर धरना प्रदर्शन शुरू किया है. इनकी बहुत सारी मांगे हैं. इनका कहना है कि महानगर पालिका में कर्मचारियों और अधिकारियों की कमी है. कई लोगों को 3 या 4 अतिरिक्त कार्यभार दिए जा रहे हैं. कई ऐसी मांगे उन्होंने रखी हैं जो बिल्कुल कारागर हैं और कर्मचारियों अधिकारियों के हित में है. तो किस तरह की मांगों को लेकर उन्होंने हड़ताल शुरू की है, इस बारे में वो सविस्तार जानकारी दे रहे हैं. महानगर पालिका के अधिकारी कर्मचारी, इनकी बहुत से समस्या है.
पहला तो ये है कि महानगर पालिका में स्टाफ कम है। जो पहला स्टाफ था वो रिटायर होते होते कर्मचारी कम हो रहे हैं, तो उनकी जगह भर्ती होनी चाहिए। जैसा सफाई कामगार भर्ती होनी चाहिए, जैसा ठोक वेतन के लोग उनको परमानेंट करना चाहिए, लोगों का प्रमोशन होना चाहिए। यहाँ पर सबको प्रभारी दिया है, 4 दिया है, लोग परेशान हो रहे हैं। ये सारे लोगों के पास में 4 5 विभाग का काम दिया है। उनका जो काम है साफ सफाई का, उसके ऊपर उनको वही जो काम है वही काम देना चाहिए। BLO का भी काम देते, जनगणना का भी काम देते। अगर काम आदमी करेगा तो कौन सा काम करेगा? या तो फिर धमकी दिया जाता है कि तुम्हारे ऊपर गुनाह एक्शन होएगा। तो इसी तरीके के बहुत से समस्या हैं और ये समस्या से कर्मचारी जूझ रहे हैं। नगर पालिका के जैसा लीगल विभाग है, लीगल विभाग में उधर जिसका लॉ हुआ है वो आदमी होना चाहिए, उधर वो आदमी को लॉ का कुछ नॉलेज भी नहीं है, ऐसा आदमी लीगल विभाग में रखा है। जिसको जो सेवा जैसा प्रमोशन देना चाहिए, किसी को भी प्रभारी 4 दिया जाता है। तो इसी तरह से शोषण हो रहा है कर्मचारियों का। हम तो चाहते हैं महानगर पालिका में पहला तो लोगों का प्रमोशन होना चाहिए। जैसा हमारा DA का रकम है, DA का रकम मिलना चाहिए, प्रवास भत्ता मिलना चाहिए, लोगों का पदोन्नति होना चाहिए, जो पद रिक्त है वो उसका भर्ती होना चाहिए। ऐसे बहुत से समस्या लोगों का हल होना चाहिए। अगला कदम हमने तो पहला तो नागरिकों को, लोगों को सुविधा देने का हमारा एक ख्याल है कि लोगों को परेशानी नहीं होनी चाहिए, क्योंकि हम कर्मचारी नागरिकों को सुविधा देना चाहिए। मगर जो कर्मचारी जो परेशानी में है तो क्या करेंगे? तभी भी हम सोचा कि अनशन करें, ना ही काम बंद करें, ना ही कोई मोर्चा लावे कि नहीं लोगों को परेशानी नहीं होनी चाहिए नागरिकों को। ये हम सोच रहे हैं, मगर हमारा अभी प्रयास बंद हो रहा है। अगर हमको कमिश्नर या तो महानगर पालिका का नहीं सोचेगी तो हमको पूरा बंद करना पड़ेगा। भले वो पानी का समस्या होए, साफ सफाई का होए, इधर महानगर पालिका डिपार्टमेंट, ये पूरा नगर पालिका को ताला लगाया जाएगा, हर विभाग को ताला लगाया जाएगा अगर नहीं सुझेगा तो। जब तक कर्मचारी की मांगे पूर्ण नहीं होंगी, 305 का सफाई कामगार भर्ती का मुद्दा है। हमको कंसर्न हम लोगों ने लिख के दिया है चारों भी यूनियन ने, और जैसा लेबर फ्रंट है, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस है, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ है और महाराष्ट्र मजदूर सभा है, चारों भी यूनियन ने लिख के दिया है कि हमारा कोई भी ऐतराज नहीं है, भर्ती करो करके। जो हमारे सफाई कामगार, जो इतर भी डिपार्टमेंट के कामगार है, कम कामगार है और काम ज़्यादा है। कोई भी कामगार ब्लड प्रेशर से अटैक आके मर जाएगा तो ये नगर पालिका क्या करेगी? तो ये सॉल्व होना चाहिए, मसला हल होना चाहिए। ये हमारा उपोषण है। मैं यहाँ पे सत्ताधारी को भी विनती करूँगा, हम आह्वान करेंगे कि हमारे लोगों को साथ दो, कर्मचारियों को साथ दो। जो हम आप लोगों को साथ देते, शहर को साथ देते, शहर को सुविधा देते, तो हमारे लोगों को भी तो जो भी उनका समस्या हल होना चाहिए। कमिश्नर साहब बहुत अच्छे, मगर अच्छे के मायना नहीं ना, उनका रिजल्ट होना चाहिए। हाँ, कर्मचारियों की मांगे पूरी होनी चाहिए। अगर मांगे पूरी नहीं होंगी तो ये अनशन ऐसा ही जारी रहेगा। उसके आगे हम जो नहीं चाहते, अगर वो होएगा तो उसका दोषी प्रशासन रहेगा। कोणार्क, अपना शहर अपनी बात। साईं वसंत शाह दरबार उल्लासनगर की तरफ से हर वर्ष नासिक पंचवटी में पूज्य बहराणे साहब का भव्य आयोजन किया जाता है। इस बार सोमवार 9 मई को यह भव्य आयोजन हो रहा है। किस तरह की रूपरेखा बनती है, किस तरह भव्य प्रोग्राम आयोजित किया जाता है नासिक पंचवटी में, इस बारे में सविस्तार जानकारी लेने के लिए हम पहुंचे शहजादे साईं ओमीराम साहब जी के पास। असीं पहुता आहियूं साईं वसंत शाह दरबार में ऐं असां सां गॾु आहिनि असांजा प्यारा संत शहजादा साईं ओमीराम साहब जी। साईं जी, कहिड़े तरीक़े जी रूपरेखा हिन साल रखी वई आहे ऐं तक़रीबन घणनि सालनि खां इहो मेलो मल्हायो पियो वञे? जय जय वसण गोड़, जय जय झूलेलाल। तक़रीबन 2007 खां मूंखे ज़हन थो अचे, पहिरियों साल जॾहिं पंचवटी नदी जे कंठे ते वञी करे लाल जी जोत जॻाई हुई। काफ़ी 50 या 60 प्यारनि जी तादाद हुई, जिन जो बि दास सां प्यार हुयो। मिली करे नंढियूं गाॾियूं खणी, हिकिड़ी बस खणी करे तक़रीबन 100 जे आसपास प्यारा हुया, मौज वरिती। अॼु समय ईअं गुज़री वियो आहे, 10 साल गुज़री विया हिन मेले खे, पर लाल एॾी रहमत कई आहे। अॻे 100 हुया, वरी 1000 थिया, हाणे त ॻणींदा बि न आहियूं। 10,000 15 20 जेके बि लाल जी रहमत आहे, उन जी रहमतुनि जो लकाव आहे। काफ़ी प्यारनि जा अर्ज़ अॻियां आहिनि हिन मेले तां। काफ़ी प्यारनि खे जेके नंढ संतान वारा हुया उन्हनि खे संतान मिलियो आहे, जेके निर्धन वारा हुया उहे धनवान थिया आहिनि। साईं जी रहमत जो निगाह आहे। असां सिंधियुनि जो हिकिड़ो ई इष्ट आहे लालनि जो लाल, त उन जी जोत जॻाईंदा आहियूं। मेलो लॻाइण जो मक़सदु इहो आहे त लाल जी अहमियत असांजी ज़िंदगी में कहिड़ी आहे, लाल जो जन्म स्थान कहिड़ो आहे, लाल कहिड़ियूं भलाइयूं कयूं असांजे मथां, लाल साईं जो नालो कहिड़ो आहे। मेलो लॻाइण जो मक़सदु इहो आहे त बाबा जीअं लाल जी जीवनीअ सां असांजो संपर्क थिए, असां
सभु कंहिंखे यादि कयूं पर लाल खे न विसारियूं, अची करे लाल जी मौज कयूं, ज्योतियूं जॻायूं। नासिक पंचवटीअ ते उन मेले में तमामु वॾी धमाल मचंदी आहे। साईं जन सां गॾु उन्हनि जा सुपात्र नंढड़ा साईं, असांजा लाडला साईं दिलबर साईं पिणु उन में न सिर्फ़ु शामिलु थींदा आहिनि, वॾनि संतनि जा आशीर्वाद वठंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां मथो टेकींदा आहिनि, लाल साईं जी जोत में भाॻ वठंदा आहिनि ऐं पंहिंजे अनोखे अंदाज़ में ॻाईंदा बि आहिनि। साईं जी कीअं उन्हनि में बि तव्हां वांगुरु उहा ई मर्यादा, उहो ई दरवेशीपणो अची वियो आहे? बेशक बाबा, इहो साईं जो रंग आहे। हिन दरबार साहिब में बाबा साईं आत्माराम जन जी ॻाल्हि यादि ईंदी आहे मूंखे त बाबा हिन घर में उहो ई ईंदो आहे जेको वसण शाह जे इम्तिहाननि में पास आहे। त साईं वसण शाह जा इम्तिहान ॾेई करे आयो आहे, नंढो असांजो दिलबर पास थियो आहे, उहो ई नंढा नंढा कलाम जेके ॻाईंदो आहे प्यारो, त असां हैरान थींदा आहियूं बाबा। पर रहमत ऐं प्यार जे मथां साईं जी ऐं सदाईं संगत जो प्यार उन सां बि जुड़ियो रहे। माण्हू भले सौ यार कनि पंहिंजो पंहिंजो रख रखंदे त मूंखे पंहिंजी मांगने को बंदा गरीब बाबा जी बंदा गरीब मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो क्या बात है। वसण शाह जो मन जूं मुरादूं वसण शाह जो। अच्छा, तुंहिंजे दर जो दीवानो आहियां, भली दुनिया सड़े। हाँ, क्या बात है। साईं तू साईं बाबा तू बाबा मुंहिंजी। क्या बात है बाबा। दुआऊं बि कयो हिन प्यारे ते ऐं साईं खां दुआऊं बि वठो त बाबा वॾो थी संतनि जे दर जी शेवा बि करे, जीअं हाणे बि कलाम ॻाए रहियो आहे त अॻियां बि प्यारनि खे रुधाए साईं जे दरबार जी शेवा बि करे, सभिनि प्यारनि खे सह परिवार समेत अची कुर्बाती कोट है त हिन मेले में अची शरीक थींदा। कलंदरी धमाल 2016 में साईं खां दुआऊं बि वठंदा ऐं असांखे दुआऊं बि ॾींदा त जीअं मौजूं मचंदियूं रहनि। सभिनि सिंधियुनि जो त मेलो आहे ई आहे, असांजा जेके बि इंसानी शख़्स आहिनि सभई अची हिन कलामनि जी बि मौजूं वठूं ऐं लाल खां दुआऊं पिनूं, छो त फ़क़ीरनि जो का बि मज़हब न थींदो आहे। फ़क़ीरनि जी हिकिड़ी ॿोली आहे, हक़ मौजूद सदा मौजूद आहे। फ़क़ीरनि जो द्वार आहे, असां बि फ़क़ीरी ॿार आहियूं ऐं तव्हां बि फ़क़ीरी ॿार आहियो। रख रख रखंदे त जय जय झूलेलाल। कोणार्क, अपना शहर अपनी बात। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 125वीं जयंती के उपलक्ष्य में सम्राट अशोक नगर उल्लासनगर 3 में सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। कोणार्क, अपना शहर अपनी बात। महाराष्ट्र में विभिन्न स्थानों पर सौंदर्य मरी माता की पूजा अर्चना की जाती है। उल्लासनगर शहर में भी पवई चौक पर है सौंदर्य मरी माता का मंदिर। यहाँ बिल्कुल अनोखे ढंग से माता की पूजा और अर्चना की जाती है। आइए जानते हैं मंदिर से जुड़े श्रद्धालुओं से कि किस तरह उन्होंने माता की अर्चना की। साटोळेगाव अकोला जिल्हा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी देवीची जत्रा भरते आणि त्या जत्रेनिमित्तच आपल्या उल्हासनगर शहरातील पवई चौकात देखील एक जो हा समाज आहे, आगळा वेगळा समाज, त्यांच्या वतीने देवीची ते आराधना केली जात आहे। काय आहे ही प्रथा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ही पूर्ण प्रथा काय आहे आम्हाला सांगा, कारण लोकांची अशी मान्यता आहे की जो पण नवस आपण बोललेला असतो तो पूर्ण होतो। काय सांगा मॅडम? अकोला
जिल्ह्यातील सौंदळा या गावी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सौंदळ्याची मरीमाता नावाने प्रसिद्ध आहे आणि सर्व विदर्भातील लोक तिथे यात्रेला जातात आणि नवस बोलतात. लोकांचे नवस पूर्ण झाल्यावर लोक आपले प्रथेप्रमाणे साधे लोटांगण घेतात, कोणी काट्यांवरती लोटांगण घेतात आणि विदर्भातली लोक इथं जास्त राहत असल्यामुळे काही लोकांना आता सीझन आहे किंवा कामधंदे आहेत त्यामुळे ते गावी जाऊ शकत नाही. तर आम्ही इथं सर्व मातंग समाजाने ठरवलं पवई चौकामध्ये मरियाईचं मंदिर आहे, तिथेच आपण सौंदर्याच्या मरियाईची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीपासून इथे साजरी करूया आणि दरवर्षी आता पुढच्या वेळेसपासून दरवर्षी इथं सौंदर्याच्या मरियाईची यात्रा साजरी करण्यात येईल आणि लोकांची मनोकामना पूर्ण होतात. लोकांची खूप श्रद्धा आहे मातेवर, सर्वांचे नवस पूर्ण होतात म्हणूनच इथं लोक काट्यांवर लोटांगण घेतात आणि त्यांना काहीच होत नाही. कोणार्क, अपना शहर अपनी बात. विधान परिषद के उपसभापति श्री वसंतराव डावखरे द्वारा लिखी गई पुस्तक का हाल ही में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विमोचन किया. इस पुस्तक का नाम है वसंत पर्व. इस पुस्तक का लोकार्पण करने के पश्चात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने श्री वसंतराव डावखरे की जीवनी का उल्लेख किया और उनके कार्यों की सराहना की. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस हे आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय वसंतराव डावखरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण जमलो आहोत ते विधान परिषदेचे उपसभापती माननीय वसंतराव डावखरे, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मी उल्हास लाटकर अमेय प्रकाशनातर्फे स्वागत करतो. साहित्य, पत्रकारिता, प्रशासन, राजकारण व सांस्कृतिक क्षेत्रातील 27 मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. करतो वसंत पर्व या पुस्तकाचं आज आपण या ठिकाणी प्रकाशन केलं आहे आणि डावखरे साहेबांची जी एक थक्क करणारी अशी वाटचाल आहे जीवनाची, त्या वाटचालीचं शब्दांकन या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळणार आहे. एक सामान्य माणूस आपल्या कामातून, कर्तृत्वातून आणि मेहनतीतून कशा प्रकारे असामान्य होऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण डावखरे साहेबांकडे बघू शकतो. आणि खऱ्या अर्थानं जो त्यांचा उल्लेख केला की जातीपातीच्या पलीकडे अजातशत्रू, या सगळ्या गोष्टी आता इतके वर्ष या विधानमंडळात मी अनुभवतोय. सर्वांशी सौहार्दाचा संबंध ठेवायचा, राजकारणाच्या पलीकडे संबंध ठेवायचे आणि प्रत्येकाच्या कामी येण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारची जी त्यांची वृत्ती राहिली. त्यामुळेच मला असं वाटतं की एवढी पॉप्युलॅरिटी त्यांना मिळाली आणि सभागृहामध्ये देखील उपसभापती म्हणून काम करत असताना सर्व प्रकारच्या विचारांना योग्य स्थान देऊन अडचणीच्या परिस्थितीत मार्ग काढायचा असेल तर डावखरे साहेबांना सभापतीच्या पदावर बसवायचं असं जवळजवळ सगळ्याच सभापतींनी केलेलं आहे. आणि त्यांचे संबंध सगळ्यांची इतके आहेत की अनेक वेळा नियमाच्या पलीकडे जाऊन देखील ते एखाद्याला सांगू शकतात की अहो बस झालं बाबा, आता तुझं म्हणणं खरं असलं तरी तू शांत बस. मला असं वाटतं की ही एक मोठी मिळकत ही त्यांच्या जीवनात त्यांनी मिळवली आहे आणि म्हणून एक अतिशय चांगल्या प्रकारचं आणि ज्या ज्या लोकांनी त्यात कॉन्ट्रीब्यूट केला ती सगळी नावं अशी आहेत की मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनाच वाचायला अतिशय आवडेल. मी आज या निमित्ताने डावखरे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना
अशाच प्रकारे त्यांनी आशीर्वाद द्यावा, उत्तम आरोग्य द्यावं, उत्तम आयुष्य द्यावं आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांची मदत, त्यांची मैत्री ही आपल्या सगळ्यांना सातत्याने मिळत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी अमेय प्रकाशनचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपतो. कोणार्क, अपना शहर अपनी बात. तो ये थी हमारे शहर की प्रमुख गतिविधियां. अन्य गतिविधियों को देखने के लिए डालते हैं एक नजर. डेरा संत बाबा थाया सिंह दरबार में मनाया गया भाई साहब त्रिलोचन सिंह और वरिष्ठ पत्रकार रमेश नानकानी का शुभ जन्मदिन. लख लख वाधायूं खुशियुनि जो अॼु ॾींहुं आयो खुशियुनि सां हर दिल गायो तूं जीए हज़ारी साल हीअ असांजी आरज़ू लख लख वाधायूं लख लख कोणार्क, अपना शहर अपनी बात. तो बस आज के लिए इतना ही. वक्त आ गया है आपसे विदा लेने का, लेकिन इस वादे के साथ कि फिर से होगी आपसे मुलाकात. बहुत बहुत धन्यवाद.